परब्रह्म मूर्तीचा स्वामी स्वरूपा, निजानंद साकारला जो अरूप, शुचित्वे स्वयं लाजविले न भाया, नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म.अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील प्राध्यापक म.अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी लिहिलेल्या परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांचं व्यक्तिमत्व या लेखाचा भाग दुसरा. जगी जन्मुनी अभिनव जीवन सत्कविवर होईन, स्वानुभवांतः स्फूर्त नवरसी सत्यकाव्य निर्मीन. जगी जन्मुनी अभिनव जीवन गायकवर होईन, अनुभव सप्तस्वरी सदोदित सत्यगीत गायीन. जगी जन्मुनी अभिनव जीवन तंतकार होईन, अनुभव वीणे तुनी सुसंगत सत्यस्वर काढीन. जगी जन्मुनी अभिनव जीवन चित्रकार होईन, अनुभव फलकावरी निज करे सत्यचित्र रेखीन. जगी जन्मुनी अभिनव जीवन शिल्पकार होईन, अनुभवशीले तुनी कोरुनी सत्यमूर्ती काढीन. जगी जन्मुनी अभिनव जीवन बागवान होईन, स्वानुभव सुधा शिंपुनी वसुधा नंदनवन बनवीन. असं आपलं मनोगत त्यांनी अमृतधारा या खंडकाव्याच्या प्रारंभीच व्यक्त केलेलं आहे. कवी, गायक, तंतकार, चित्रकार, शिल्पकार हे सत्य शिव सुंदराचे पूजकच असतात. त्यांची भावसृष्टी अभिनव नित्य नूतन असते. कलात्मकता, रसिकता, सत्याभिमुखता, उदात्तता, दिव्यता यांनी ती सृष्टी सर्वव्यापी विशाल बनत असते. आपलं जीवन प्रगत उत्क्रांत झालं पाहिजे, पूर्ण विकसित झालं पाहिजे, ही त्यांच्या अंतर्यामी प्रबळ प्रेरणा होती. ही ओढ, ही अभिलाषा त्यांना सामर्थ्य देत होती. राजकारण, समाजकारण, शिक्षण, साहित्य या सर्व क्षेत्रात ते कार्यप्रवण होत राहिलेले होते. स्वतःला तसंच इतरांनाही मार्गदर्शन करीत होते. सत्याचे पूजक, जीवनमूल्यांचे उपासक हे स्वामींचं खरंखुरं व्यक्तिमत्व जागृत होत होतं, आकार घेत होतं. एका बाजूनं त्यांच्या अंतर्यामीचा समाजसेवक, राष्ट्रभक्त आपलं स्वामित्व गाजवू पाहत होता. स्वावलंबनाश्रमासारखी राष्ट्रीय शाळा ते चालवित होते. श्रीकृष्ण मेळा काढून समाज प्रबोधनाचं व्रत चालवित होते. दीनदरिद्री जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण करून देशभक्तीचे धडे शिकवित होते. त्याचवेळी त्यांची साधना, उपासनाही निष्ठेनं चाललेली होती. कारागृहातही ते तासनतास ध्यानधारणा करीत असत, सतत प्रसन्न आनंदी असत. तुरुंगातच संत, मुनी, स्वामी म्हणून त्यांचे सहकारी त्यांना संबोधू लागले होते. स्वामींच्या परमार्थ साधनेचा प्रारंभ अत्यंत डोळसपणे झाला होता हे त्यांच्या वरप्रार्थना या काव्यावरून आपल्या लक्षात येतं. उदार आणि जगदाधार असणाऱ्या अशा सद्गुरूंकडे किंवा परमात्म्याकडे वरप्राप्तीसाठी केलेली ती प्रार्थना आहे. स्वस्वरूपाशी आपलं चित्त निरंतर म्हणून रमून राहो, चित्तातील कामक्रोधादी विषय पूर्ण नाहीसे होत, शरीर, घरदार, स्त्रीपुत्रादी परिग्रहांबद्दल मन अनासक्त असो आणि त्या चित्तात श्रीहरीचीच मूर्ती अखंड वसो,
भगवंताच्या किंवा सद्गुरूंच्या अनुग्रहासंदर्भात ते सतत आसक्त होऊन राहो अशी वांछा ते करतात. परमार्थ करताना कशाचा लोभ धरू नये या संदर्भातील स्वामींचे विचार अत्यंत परखड तसंच चिंतनीय आहेत. नको धन नको मान नको लौकिक आगळा, सोडवी हा परी माझा मोहपाशातुनी गळा. नको भोग नको त्याग नको विद्या नको कला, अवीट पदपद्माची अमला भक्ती दे मला. अशी कळवळ्यानं ते प्रार्थना करीत असत. नर नारी हरिरूप दिसो बाहेर अंतरी, रामकृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी. मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता. हा त्यांना लागलेला ध्यास होता. देवभक्त असे द्वैत अद्वयत्वन खंडिता, दाखवी देवदेवेशा प्रार्थना ही तुला आता. हे या प्रार्थनेमधील अखेरचं मागणं भगवंताच्या प्रेमलक्षणात्मक भक्तांचा आस्वाद घेऊ इच्छिणाऱ्या ज्ञानी भक्ताचं मागणं आहे. परमार्थामधल्या परमपदाला जाऊन पोहोचण्याची तीव्र मुमुक्षा त्यांच्या अंतर्यामी जागी होती. स्वामी सर्वार्थानं सावध, साक्षेपी, दक्ष असेच साधक होते. या वरप्रार्थनेत स्वामींचं अंतरंग दर्शन घडतं. आत्मसाक्षात्कार व्हावा यासाठी उपासकानं कोणतं पथ्य पाळलं पाहिजे याचंही मार्गदर्शन होतं. स्वामींनी स्वतःच्या मुक्तावस्थेच्या प्राप्तीसाठी तयार केलेला हा सुंदर आराखडाच होता. समग्र परमार्थाचं वर्म या काव्यात साठवलेलं आहे. ईश्वरी कृपेनं प्राप्त होणाऱ्या दिव्य जीवनासाठीची तळमळ या काव्यात ओळीओळीतून व्यक्त झालेली आहे. सद्गुरूंना पूर्ण शरण जाऊन अनन्य श्रद्धेनं त्यांनी आत्मविश्वासानं अखंडितपणे साधना केली. परिणामी ते सहजतेनं पूर्णत्वाला पोहोचले. संसार बंधन तुटून गेलं, आत्मज्ञान दृढ झालं, देहबुद्धी मावळून गेली, आत्मबुद्धी जागृत झाली, द्वैतभाव संपून गेला, कर्माकर्म विवंचना, साध्य साधनेची जटिलता सारं संपून गेलं. आज इथेच थांबूया. लेखाचा यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.